हॅलो गाईज, वेलकम टू आशुतोष कोकाटे ब्लॉग्स. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलंच की कशा प्रकारे आपल्याला बोरला सुंदर असं पाणी लागलेलं आहे. आणि जेव्हा बोरला पाणी लागलं जातं तेव्हा त्याची पूजा केल्याशिवाय त्या पाण्याचा वापर नाही करता येत. सो 20 तारखेला आपण त्याची पूजा ठेवली होती आणि 16 तारखेला कॉलमसाठी जे फुटिंगसाठी खड्डे खांदले जातात, सो ते 16 तारखेला कंप्लीट झाले. आपल्या बोरची जी सवासणीची पूजा असं म्हणलं जातं, ती सवासणीची पूजा 20 तारखेला गुरुवारी ठेवली होती. आणि ती पूजा एक वेगळ्या पद्धतीने केली जाते, म्हणजे ज्याच्यामध्ये पुरणपोळी वगैरे केली जाते, परत पापडी वगैरे तळलं जातं, गोडधोड केलं जातं आणि ते बोरचं पाणी खड्ड्यामध्ये घेतलं जातं आणि निवद म्हणून वाहिलं जातं. त्या दिवशी अशी एक छोटीशी पूजा 20 तारखेला झाली. मित्रांनो, आज आमचं फायनली बोरमध्ये मोटर सोडायचा प्रोग्राम ठरलेला आहे. काम आम्ही बघ किती काम करतोय, तू व्हिडिओज बनवून असतोय. मी त्याच कामाचा आहे. हे आमचे प्रमुख पाहुणे आज बघायला आले देखरेख करायला. हे आमचे दाजी अशोक गांजुरे. बोरचं, वायरीचं, त्यानंतर मोटर रिपेअरिंगचं सगळं काम करतात. मोटरीचं ह्याचं सगळं रिपेअरिंगचं काम करतात. मोटर काढायची, सोडायची सगळं जमतं त्यांना. एवढं जवळ कसं काय, आपण 30 फुटी स्वच्छ पाणी, स्वच्छ पाणी, स्वच्छ. बघा ते काय विषय एकच लाव. बरं लागला नाही जाण्यात काय झालं ते. कोण करीत स्विमिंग पूल कर. पैसे पाटील कोणत्या साईडले. सोडून पाय पडायचं ओंकार. सावकाश. इकडे बघ, इकडे ना पुढं. बोर्ड म्हणजे नॉर्मल आहे, काहीच नाही. दोन बोटा गेला लावावं लागतं. फक्त तू विचार. मी तुम्हाला तेच सांगतोय, त्यांचं कामच तसं करणार. ते एक नंबर काम करणार आहेत. कसं करणार ते? पीसीसी करणार, पीसीसी करून मग त्याच्यावर जाळी टाकणार, जाळी टाकून मग परत गज टाकणार, मग कॉलम घेणार. मग काय तुम्ही निम्मे बिल्डर झाले ओकेच मध्ये.
22 जानेवारीला श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा असल्यामुळे गावामध्ये एक रॅली निघली होती आणि ती ऑर्गनाईज केली होती ओमकार कोकटे आणि त्यांचे मित्र प्रतीक दीपक वगैरे हे सगळ्यांनी प्रॉपर DJ वगैरे आणला होता आणि एक प्रॉपर रॅली काढली होती.